बघा आता आता चेक करा. हे काढा, ही इकडची केबल काढा. हा म्हणजे ती ही विकास हा माईक वाढवल्याची वर करा. हा तुम्हाला फोन करेल. तुम्हाला फोन करणार किती फोन करावा ह्याचा अर्थ फोन करावा. कळलं का? ऑडिओ खराब येत आहे. हॅलो 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 हा जी बताएं. संदेश येतोय काय? संदेश हा ऑडिओ बघतो. हो थांबा थांबा आता थांबा, मी तुम्हाला दाखवतो काय गडबड आहे. काय गडबड काय इथे आता येतं का? काही इश्यू नाही ना? हॅलो चेक 1 2 3 हॅलो चेक.
असा होतो आशा नहीं करूँ नहीं करूँ आप बोल रहे हो सर बोलिए डाले दो अरे पुढे 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 हाँ ये ना विश्रांत दुबे जो मच्छर था ना उसमें लेना सर रुकिए पडलं बघा कितनी कितने मिला दे बॉडी बोली एक मिनट रुकिए एक मिनट हा चला मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी मिळते तर मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही अशा प्रकारे मनसेने केलेलं आहे. आज त्या ठिकाणी मोर्चा काय मनसेचा मोर्चा किंवा परवाचा मोर्चा जर झालाच नाही तर परवानगी कशी काय? मुद्दा असा आहे की परवाचा वरळी डोबचा कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला झालेला आहे. आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलेन, कारण मला अजून कधी मोर्चा आहे कुठचा मोर्चा आहे माहीत नाही. परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते, प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो. आणि याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील. उदयजी एक मिनिट त्याचबरोबर कुठला ITI या ठिकाणी त्या प्रमाणात शिकून करण्याचं काम पाडण्यात आलं आहे. त्या ठिकाणी 90,500 हे तोडण्याचं काम प्रयत्न आहे अशा प्रकारचा आरोप आदित्य ठाकरे या संदर्भामध्ये कोणी आरोप केलाय याच्यापेक्षा त्याची वस्तुस्थिती तपासून बघतो. महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा सूचना देऊन याबाबत काय नक्की झालं याचा अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जर कोणी हे केलं असेल आणि ते जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करू. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलेला आहे, परंतु वाचवण्याचे प्रयत्न देखील करायला पाहिजे. माहिती काही मिळू दे, कायदेशीररित्या जर अयोग्य असेल तर त्याच्यावर कारवाई करू. शक्यता आहे का मराठीसाठी किंवा मोर्चा काढत आहे? मी काल सभागृहामध्ये मराठी भाषेच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे. मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे युपीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला, त्याच अहवालामध्ये नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे. त्याच्यानंतर ट्विट देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं, पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीला युटर्न दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणहार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर कुडघोरी करण्याचा प्रयत्न केला. हे होते ना मला याच्यावर पूर्ण उत्तर दिलेलं आहे. या संदर्भातली बाब तपासू, पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती. निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही. महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी माणूस म्हणून राहतो, मला मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे. दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले, आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काय आम्हाला आवश्यकता नाही. आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला आहे. ते अध्यक्षांना स्मरणपत्र देतील न देतील, ते आंदोलन करतील न करतील, परंतु विरोधी पक्षनेता करायचा की नाही ही विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीतली बाब आहे. त्याच्यावर योग्य तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतात.
अजिबात तुम्ही शंका मनामध्ये तशी आणू नका आणि निर्माण पण करू नका. मी स्वतः त्या सभागृहामध्ये होतो ज्यावेळी स्वतः संजय शिरसाट साहेबांनी त्याचा खुलासा पण केला आणि कोणाची चौकशी लावली पाहिजे तर आपण हे मिनिट्स देखील बघितले पाहिजे. जर टेंडरमध्ये अनियमितता असेल तर ते आपण तपासून घेऊ, अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. पण आपल्याला ही चौकशी लागली, आता आम्ही अडचणीत, आता शिवसेनेचा मंत्री अडचणीत, अजून अडचणीत, हे कोण सूत्रानं सांगतं मला माहित नाही. पण चुकीच्या गोष्टी देखील रेकॉर्ड घेऊ नये म्हणून मी सांगितलं. मी त्यावेळी सभागृहामध्ये होतो आणि कुठेही शिवसेनेच्या मंत्र्याला त्रास देण्यासाठी ही भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की टेंडरमध्ये जर अनियमितता असेल तर तपासून बघू. पत्र एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं, आता त्या 2 दिवसात कागदी दाखवा नोटीस जी आहे ती हक्कभंग समितीकडून पाठवली जाणार. तो हक्कभंग समितीचा अधिकार आहे, परंतु त्या कोण कामरा काय कोण आहेत कामरा त्याच्यावर काय एवढं बोलून त्याला लायकीपेक्षा मोठं करण्याची पण काही गरज नाही. हक्कभंग समिती ही कायदेशीर चालत असते आणि त्याच्यावर योग्य निर्णय हक्कभंग समिती घेईल. सर हिंदी में ले लें। तो निशिकांत दुबे सरेआम कह रहे हैं कि पटक पटक कर मारेंगे और जिस तरह से अवहेलना करेंगे, मुंबई में कुछ रखा नहीं है। अब तक धिक्कार क्यों नहीं किया गया सरकार की ओर से? किसने धिक्कार नहीं किया? बचाव किया जा रहा है। किसने बचाव? मेरी आपसे एक विनती है, जो हाउस में होता है वो भी आप लोगों ने, मेरी रिक्वेस्ट है आपको वो दिखाना चाहिए. खुद भाजपा के नेता आशीष शेलार साहब ने तो एमपी दुबे जो है उनका कहना अच्छी बात नहीं है, उन्होंने अच्छा नहीं बोला है, इससे हम सहमत नहीं है, ये फ्लोर पे बोले. और शिवसेना हमारी जो है एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलती है वो भी सहमत नहीं है. हम मराठी है, महाराष्ट्रीयन है, महाराष्ट्र में हम रहते हैं, उसका हमको अभिमान है. हमारा अवमान करने की जिम्मेदारी क्या दुबे साहब के ऊपर नहीं दी है, तो हम तो उनसे सहमत नहीं है और भाजपा भी सहमत नहीं. जिस प्रकार से मनसे और शिवसेना जो है महाराष्ट्र का मुद्दा उठाए, वहीं अब वीडियो एक सामने आते जहाँ पे मनसे के नेता जो है महिला के साथ अत्याचार करते हैं. इसमें पुलिस इंक्वायरी होगी और जो दूध का दूध है पानी का पानी हो जाएगा. इसके अलावा परिजन शब्दों का प्रयोग किया था शिंदे साहब के लिए, ब्रिगेड कमेटी में मामला है, क्या मौजूदा स्थिति, क्या उसे नोटिस जारी किया जाएगा? नहीं, वो हकभंग जो समिति रहती है उसकी ये जिम्मेदारी है. वो विधिमंडल के जो कायदा कानून है उसके ऊपर आधार पर चलती है और उनके कामकाज में हस्तक्षेप करने का हमको अधिकार नहीं है. जो उसने कुछ किया है उसको अगर नोटिस जाती है तो उनका मामला है, और कामरा जो कोई है तो उसको भी उसके अवकाश से ज्यादा बड़ा करना अच्छी बात है. तर महाराष्ट्रामध्ये प्रिया चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रमाणे माजी नगराध्यक्ष आहेत माने यांना त्यांच्या मुलांना अटक करा, नाहीतर आम्ही आंदोलन करू असं वैभव नाईक इशारा दिला आहे. मला या प्रकरणाची माहिती नाही आहे, परंतु असं प्रकरण जर घडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर कोण असेल तर पोलीस शोधून काढतील. त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, आज देखील मी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे. मी देखील माहिती घेईन, परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार जे कोण असतील त्यांना पाठीशी घालू नये अशा स्पष्ट सूचना या आमच्या सगळ्यांकडनं शासनामार्फत पोलीस अधीक्षकांना दिल्या जातात. सर महाराष्ट्र में सर मीरा रोड का मोर्चा निकालने वाले, लेकिन उसे इजाजत नहीं दी गई है. आरोप लग रहा है कि गुजराती लोग मोर्चा निकाल सकते हैं, महाराष्ट्र में अपने मुद्दों के लिए मोर्चा नहीं निकाल. ये प्रशासन की बात है. लोकशाही के तंत्र से अगर कोई आंदोलन कर रहा हो तो उसको परमिशन देना नहीं देना ये जिम्मेदारी पुलिस प्रशासन की है, और पुलिस प्रशासन इसके ऊपर भी अन्याय नहीं करेगा हे मुझको पता है. सर पलावामध्ये जो काही 72 तासा अगोदर पूल उद्घाटन केलेलं आहे त्या पुलावर राजकारण होताना पाहायला मिळतंय. मनसेचे माजी आमदार राजू पाटील त्या पुलावरती गेले, पुलाचं बांधकाम झालेलं आहे. त्याचसोबतच त्या पुलावरून संपूर्ण रेती खडी बाहेर जाताना पाहायला मिळते. सत्तेतरी सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी आरोप घेतलाय की इकडच्या खासदारांनी दबावाखाली हा पूल जो आहे तो लवकरात लवकर उद्घाटन केलं, अर्धवट काम. मला असं वाटतं हे अकसापोटी केलेले आरोप आहेत. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःचा आवाका हा नुसत्या मतदारसंघापुरता मर्यादित ठेवला नाही, तर जगभरामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवलेला आहे. आणि एखादा लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांना नाहक बदनाम करणं ही आता प्रथा परंपरा पडलेली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये समरस होऊन काम करतायत.
त्यांची नाळ त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांशी जुळलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कुठेही वावगं होईल असं होणार नाही. परंतु राजू पाटील साहेबांनी जी काही मागणी केलेली आहे ती देखील आपण तपासून बघू. पण त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदेवर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. थैंक यू सो मच. थैंक यू वेळ दिला. देखा प्रणीत उससे बोला तो एक्चुअली जब वो टाइम देख के आए तभी मैं भी बोलता आपको जरा वो लेके आए मुझे लगा आपने पास दिया होगा 500 रुपये राहुल गांधी प्रमाणे आपल्या पण लाल डायरीमध्ये बोललेलं रक्त हा रक्ताचा रंग आहे आणि संविधान हे आमचं रक्त आहे. बोलू का? आज विधिमंडळामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचं आणि देशातलं सगळ्यात मोठं पद हे सरन्यायाधीश हे असतं आणि त्या पदावर विराजमान असणारे आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र गवई साहेब हे आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विधिमंडळामध्ये आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. संविधान आणण्याचं कारण एवढंच की हे सरकार जन सुरक्षा कायदा या आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. जन सुरक्षा कायदा हा संविधानाच्या विरोधातला कायदा आहे. आपल्या सर्वांना जो मूलभूत हक्क आहे बोलण्याचा, जर सरकार कुठं कमी पडत असेल आपण एकत्रित येऊन आंदोलन करू शकतो. पण हा जन सुरक्षा कायदा त्याच मूलभूत हक्काच्या विरोधातला आहे, म्हणजे संविधानाच्या विरोधातला आहे. अधिवेशनामध्ये येत असताना कदाचित सरन्यायाधीश साहेबांना पास दिला जाणार नाही, पण चुकून जर त्यांच्या नावाचा पास त्यांच्या हातामध्ये आला आणि त्या पासवरचा अशोक स्तंभ जो अतिशय म्हणजे संविधानाला एक प्रतीक असतो, तो अशोक स्तंभ जर तिथून गायब झालेला त्यांनी बघितला तर नक्कीच अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असताना सरकारचे कान उडल्याशिवाय ते राहणार नाही. त्यामुळे मी गवई साहेबांना विनंती करतो, तुम्ही या पवित्र भूमीमध्ये येत आहात, या पवित्र भूमीचे तुम्ही भूमिपुत्र आहात आणि न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर तुम्ही बसलेला आहात. हे सरकार जे संविधानाच्या विरोधात एक कायदा आणत आहे, जन सुरक्षा कायदा, त्या बाबतीत या सरकारला सांगावं, त्या सरकारला ठामपणे सांगावं की अशा पद्धतीचा कायदा हा महाराष्ट्रामध्ये आणून चालणार नाही. यासाठी संविधान मुद्दामून आज मी या ठिकाणी आणलेला आहे, कारण या विचाराने आम्ही सर्वजण चालतो आणि या संविधानाचा विचार टिकवण्यासाठी, राहण्यासाठी आम्ही सर्वजण नेहमी प्रयत्नशील असतो. धन्यवाद. भाजपचं हे सोयीचं राजकारण आहे. काही दिवसांत